मी संतोष केंदळे मी एक मातंग समाजाचा मागासवर्गीय मराठी उद्योजक असून मी एक बांधकाम व्यावसायिक आहे। सदरची जागा ही मयांक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि न्यू मयांक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या मालकीची आहे। सातबारा त्यांच्या मालकी सोसायटीच्या नावाने आहे आणि ही जागा मी रिडेव्हलपमेंटसाठी घेतलेली आहे। ही जेव्हा रिडेव्हलपमेंटसाठी घेतल्यानंतर सोसायटीने या जागेचा सरकारी मोजणी केली तेव्हा त्यांच्या अशा निदर्शनास आलं की इथे 2 रूमचं, एक पत्र्या शेडचं, 2 पत्र्या शेडचं रूमचं अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करून बनवण्यात आलेलं आहे। त्याच्याविरुद्ध सदर सोसायटीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला रितसर तक्रार अर्ज दाखल केला। त्याच्यावरती सुनवाई होऊन सदरचं बांधकाम अनधिकृत घोषित करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर सदर कल्याण कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे आणि सोसायटीने हायकोर्टामध्ये रिट पिटिशनसुद्धा दाखल केलेला आहे। असे असताना काल महेश गायकवाड यांनी मला फोन केला आणि त्याची माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे आणि त्यांनी मला फोनवरती धमकीवजा शब्दात बोलून मी महेश गायकवाड बोलतोय असं 2 वेळा धमकीवजा बोलून माझ्याकडे 2 फ्लॅटची मागणी करण्यात आली। तर त्यांना मी सांगितलं की सदरचं हे आहे ते जे रूमवाले त्यांना मी हे आहे ते कोर्टामध्ये दावा चालू आहे, त्याच्यामुळे मला काही करता येणार नाही। याच्यात तुम्ही काय असेल ते मी याच्यात काही जास्त बोलू शकत नाही कारण की दावा कोर्टामध्ये प्रलंबित आहे। तरी ते ऐकायला तयार नव्हते आणि 15 ते 20 मिनिटानंतर जवळजवळ हे नगरसेवक महेश गायकवाड आपल्या 20 ते 25 गुंड साथीदारांसह साईटवरती आले आणि त्यांनी मला येऊन इथे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून आणि मला धमकी दिली की हे काम माझं त्यांनी बंद केलं। नंतर मी न्याय मागण्यासाठी मी पोलीस स्टेशनला गेलो असता तर तिथेही माझ्यावरती दबाव टाकण्यात आला। माझी तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही। दुसरी गोष्ट मला तिथे दबाव टाकण्यात आला आणि मला सांगण्यात आलं की महेश गायकवाड जसे सांगतात तसं तुम्ही करा। तर साहेब असं जर का आमच्या हे असेल तर आम्हाला न्याय कोण देणार? आमच्यासारख्या मागासवर्गीय उद्योजकांना कोण न्याय देणार? ह्या न्याय मागण्यासाठी मी पोलीस स्टेशनला तिथूनही मला सहकार्य मिळालं नाही आणि माझी जी आहे ती महेश गायकवाड त्याचे 20 ते 25 गुंड साथीदार आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या विरुद्ध माझी तक्रार आहे। उद्या जर का माझ्या किंवा माझ्या परिवारांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार हे महेश गायकवाड, त्याचे गुंड साथीदार आणि कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील। आणि याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा अर्ज करणार आहे, तक्रार करणार आहे। तसेच आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडेही तक्रार करणार आहेत। एवढे असू आणि याच्या पलीकडे जाऊन महेश गायकवाड यांनी ही जागा खाजगी सोसायटीच्या मालकीची असताना माझा कुठलाही राजकारणाशी माझा काही संबंध नसताना महेश गायकवाड यांनी याला राजकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे।